हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे सुंदर असे आपले तिळाचे लाडू। आणि ह्या तिळाच्या लाडूसाठी आपण साहित्य घेणार आहोत। मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा म्हणजे कूट घेतलेला आहे, असा आबडधोबड असा कुटलेला। आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, विलायची घेतलेली आहे आणि 2 चम्मच तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तर चला तर मग आपण म्हणजे जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया। तसं तर खूप वेळ म्हणजे उशीर झालेला आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ येण्यासाठी, परंतु काहीच कारणास्तव मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही। तर आत्ता हा मी तुमच्याकडे म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे। तर मग चला, आता हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि हे सर्व सामग्री आपण घेऊन म्हणजे ड्रायफ्रूट्स थोडे कुटून घ्यायचे आहेत आणि हे आपले तीळ थोडेसे भाजून घेऊया, असे छान असे मंद याच्यावर, जोपर्यंत चटचट करत नाही तोपर्यंत असे त्यांना भाजून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि सर्व भाजून घेतल्याच्या नंतर अशा 10 ते 15 मिनटं आपण तसेच हे करायचे आहेत आपल्याला त्यांना, आणि थोडेसे मिक्सर करायचे आणि थोडे तसेच ठेवायचे। तर अशा प्रकारे जी सामग्री आहे तर ती आपण ह्या गुळामध्ये आपण पाक न करताच ही रेसिपी बनवणार आहोत आणि पाक करूनही करता येते। तर तुम्ही पाहू शकता, आपण आता ही पाक करूनच करूया। आणि जी काही आहे ना, तर ती फक्त काय खाली पाणी ठेवायचं, पाण्यामध्ये हा गूळ ठेवायचा, म्हणजे पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये एक ताटामध्ये गूळ ठेवायचा आणि त्याच्या वाफेवरच तो वितळतो आणि लगेच त्याचा पाक तयार होतो। अशी पण एक स्टेप आहे, परंतु जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पाक करूनही करू शकता। तर आपण ही तीळ थोडेसे असे मस्त, हे पाहू शकता तुम्ही, छान असे मंद गॅसवर आपण भाजून घेतलेले आहे। जोपर्यंत सुवासिक असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। आणि भाजून घेतल्याच्या नंतर मस्त आपण त्यांना थोडासा मिक्सरमधून आबडधोबड काढून घेऊया। अर्धे काढायचे आणि अर्धे तसेच टाकायचे अख्खे, की जेणेकरून खूप छान अशी हे म्हणजे तयार होती त्याची रेमेडी। आणि तुम्ही पाहू शकता, आता थोडंसं आपण तूप घातलेलं आहे आणि तुपामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत। तर गुळाला थोडंसं हे केल्याच्या नंतर तर गुळाला लगेच पाणी सुटतं आणि गुळाचा पाक तयार होतो। आणि पाक तयार झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तीळ आणि जी आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे, आणखीन ड्रायफ्रूट्स हे सर्व घालायचे आहेत। आणि सुंदर असा आपला गूळ असा वितळायला लागलेला आहे। आणि आता वितळल्याच्या नंतर आपण सर्व हे तीळ वगैरे त्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि तीळ थोडेसे काळसर दिसतात, कारण ते तीळ घरचे आहेत आणि गावरान असल्यामुळे ते थोडेसे काळसर वाटतात, परंतु खायला खूप टेस्ट लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। आणि माझ्याकडून थोडंसं ते पुढची क्लिप घ्यायची विसरली होती, म्हणून मग ते डिलेट झालं माझ्याकडून, त्यामुळे नाही घेतली। आणि मग ह्याच्यावरून लगेच आपल्याला लाडू बांधायचे आहेत आणि सुंदर अशी त्याची टेस्ट लागते। तर तुम्ही ह्या संक्रांतीला हळदी कुंकाला नक्की करून पहा, आणि तीळ खाल्लेले चांगले असतात। तर आता आपण करूया मस्त अशी खेंगटाची भाजी। तर खेंगटाच्या भाजीसाठी आणि संक्रांतीच्या वंशासाठी जी लागणारी सामग्री आहे ती मी एकत्र केलेली आहे। आणि आता आपण करणार आहोत भोगीची भाजी। तर त्या भोगीच्या भाजीसाठी मी सर्व साहित्य घेतलेलं आहे। पावटा घेतला आहे, घेवडा आहे, गाजर, आणखीन हरभरा, घेवड्याच्या शेंगा, सर्व ही सामग्री मी घेतलेली आहे। गाजर कट करून घेतलं, वालाच्या शेंगाही कट केलेल्या म्हणजे निसलेल्या आहेत। आणि जे बाकीचं काही साहित्य, थोडेसे तीळ पण घ्यायचे, थोडासा हुरडा पण घेणार आहोत, थोडे बोरं घ्यायचे आहेत, आणि
हे वाला गेवड्याच्या शेंगा पण आपण टाकणार आहोत त्याचे हे करून. तर हे पाहू शकता सुंदर असे मी दोन्ही पण म्हणजे वंशासाठी पण तयार केलेलं आहे आणि याच्यासाठी पण तयार केलेलं आहे. वांगं पण घ्यायचं, एका साईडला वंशासाठी तयार केलं आणि एका साईडला भाजीसाठी. तर आपण मसालाही काढून घेतलेला आहे. काळ्या भाजीमध्ये आपण करणार आहोत ही खेकड्याची भाजी आणि सुंदर अशी ही खेकड्याची भाजी लागते. तर मला तर खूप आवडते. वर्षातून एकदा तर ही म्हणजे मी जवळजवळ 2 ते 3 वेळा करून खाते, कारण ही भाजी मला खूप आवडते. आणि शक्यतो माणूस आपण संक्रांतीच्या वेळेसच करतो, कारण एनी टाईम आपण नाही करत. तर हे पाहू शकता तुम्ही सुंदर असं वाटण केलं आणि वाटण केल्याच्या नंतर मस्त त्याच्यामध्ये आपल्याला ती जी आपण नेसून घेतलेली सामग्री आहे ती आपण टाकणार आहोत. तर आता हे पाहू शकता आणि घरचा मसाला आहे, काळा मसाला, आणि ते सर्व मिश्रण आपण त्यामध्ये घालणार आहोत. आणि सुंदर अशी ही रेसिपी झालेली आहे. आणि याच्याबरोबर आपल्याला बाजरीच्या भाकरी खायच्या आहेत. म्हणजे बाजरीच्या भाकरीला तीळ लावून याची भाकरी खातात आणि ही खेकड्याची भाजी खातात. ही भोगीची रेसिपी आहे. म्हणजे शक्यतो आपण संक्रांतीच्या कार्यक्रम म्हणजे संक्रांतीच्या वेळेस तिळाचा आणि खेकड्याच्या भाजीचा खूप मान आहे. आणि बाजरीची भाकरी ही म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा दिवस असतो, तर भोगी अशा प्रकारे सेलिब्रेट करतात. तर तुम्ही पाहू शकता आपली खेकड्याची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग बाय. नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.